मुदाकरात् मोदकम् सदा विमुक्तिसाधकम् कलाधरावतंसकम् विलासिलोकरक्षकम् अनायकैकनायकम् विनाशिते भदैत्यकम् नताशुभाशुनाशकम् नमामि तं विनायकम्. मंगलमूर्ती मोरया. सज्जन हो, नमस्कार. वेदचिंतन गणेशामध्ये आपलं स्वागत आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हा मंगलमूर्ती जो आहे तो आनंद स्वरूप आहे. आणि यापूर्वीच्या अनेक प्रवचनामध्ये आपण असं पाहिलेलं आहे की गणपती आनंद म्हणजे एक, त्याला दुसरी गोष्ट माहिती नाही. सुख म्हणलं की दुःख आहे, काळा म्हणला की गोरा आहे, पण ज्याला विरोधाभासच नाहीये तो आनंद. म्हणून गणपतीला आनंद मूर्ती असं म्हटलेलं आहे. आणि खरंच आहे, गणपतीकडे पाहत राहिल्यानंतर आनंदच होतो. म्हणजे त्याला हत्तीचं मुख आहे म्हणून तो आनंद देतो, का त्याला 4 हात आहेत म्हणून तो आनंद देतो, का त्याला मोदक आवडतो म्हणून तो आनंद देतो. या अशा गोष्टींचा विचार नाहीये. त्याच्याकडे पाहिलं की आनंद होतो. कारण तो पृथ्वी तत्वाचा देव आहे. आणि पृथ्वी तत्वावरच्या सर्व गोष्टी ज्या आहेत या तात्कालिक होणाऱ्या आणि थोड्याशा क्षणभंगूर आहेत. लक्षात ठेवा. दरवर्षी पाऊस पडतो, तीच जमीन आहे, त्याच जमिनीत तेच धान्य पेरलं, तेच धान्य पुन्हा उगवलं, आम्ही काढलं, तेच धान्य आम्ही खाल्लं, पुढल्या वर्षी पुन्हा तेच धान्य पिकवलं. क्रिया मुद्दाम पहा. पृथ्वी तत्वाचा हे गुण वैशिष्ट्य आहे. पृथ्वी तत्वाचे गुण आणि दोष हे लक्षात घेतले पाहिजे. असं आहे, आम्ही एखादी वस्तू खरेदी करायला जातो, बाजारात जातो, आणि आम्हाला आतून असं वाटत असतं की ही वस्तू घरात आल्यानंतर मला सुख होईल. म्हणून आम्ही बाजारात जातो, घरामध्ये रेफ्रिजरेटर घेऊन येतो किंवा टेलिव्हिजन घेऊन येतो. हा इथं लावला, आता चित्र दिसायला लागली की आम्हाला बरं वाटेल. किंवा या फ्रीजमध्ये ठेवलेलं आईस्क्रीम खाल्लं म्हणजे आम्हाला बरं वाटेल. पण 4च दिवसात आपल्या लक्षात येतं की जे सुख मी पाहायला गेलो ते त्या वस्तूत नव्हतं. आता मी पुन्हा दुसरीच कुठली तरी वस्तू हुडकायला लागलेलो आहे की ती वस्तू आणली की मला सुख मिळेल. हा क्षणभंगूरपणा जो आहे, बुद्धीमध्ये होणारा जो विशेष आहे, बदल आहे, हे एक पृथ्वी तत्वाचंच गुणवैशिष्ट्य आहे. लक्षात ठेवा. झोपेचं महत्व मला केव्हा लक्षात येतं की मला ज्यावेळी रात्रभर झोप येत नाही त्यावेळी झोप काय असते आणि त्यांनी काय परिणाम होतो हे माझ्या लक्षात येईल. रोज चांगलं जेवायला मिळतंय, पण एक दिवस ज्यावेळी मला जेवायला मिळत नाही, म्हणजे चतुर्थीचा उपवास म्हणून नव्हे किंवा एकादशीचा उपवास,
घडलेला उपवास खायला मिळालंच नाही, त्यावेळी मला अन्नाचं महत्त्व लक्षात येतं. आणि हे सगळे गुण पृथ्वी तत्वाचे गुण आहेत, लक्षात ठेवा. म्हणून माझा धर्म मला पहिल्यांदा जर काही शिकवत असेल तर पृथ्वी तत्वाची गुण वैशिष्ट्ये शिकवतो. माझ्या धर्मामध्ये सिद्धांत म्हणून काही काही गोष्टी आहेत, त्या 4 पुरुषार्थ आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. माझ्या धर्मात 4 वर्ण आहेत आणि मला त्याचा अभिमान आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4ही वर्ण आहेत आणि ते सगळ्यांच्या शरीरात आहे, कुठं बाहेर नाहीये. म्हणून पुरुष सूक्तात म्हणलंय, ब्राह्मणोस्य मुखमासीत बाहू राजन्यकृतः ऊरू तदस्य वैश्यः पद्भ्याग शूद्रो अजायता. प्रत्येक माणसाचा शिरोभाग हा ब्राह्मण आहे, प्रत्येक माणसाचे बाहू हे क्षत्रिय आहेत, प्रत्येक माणसाचं पोट हा वैश्य भाग आहे आणि प्रत्येक माणसाचे पाय हा शूद्र भाग आहे. याच्यात कोणालाही कमी जास्त लेखलेलं नाही. पायाला काटा टोचला तर पाणी डोळ्यातून येतं आणि आई ग म्हणतो ते तोंडानी म्हणतो. ब्राह्मणोस्य मुखमासीत, लक्षात ठेवा. म्हणून या जगामध्ये कोणालाही काहीही घडलं तर त्याचे परिणाम हे सगळीकडे होत असतात. पृथ्वी तत्वाचा हा गुण आहे. माझ्या धर्मात 4 आश्रम आहेत. ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. कोणत्या वयात काय करावं हे माझ्या धर्माने सांगून ठेवलेलं आहे. ढीगभर बायका केल्या आणि डुकरांसारखी पोरं जन्माला घातली म्हणजे मी शहाणा झालो, हा भाग माझ्या धर्माने सांगितलेला नाहीये. कोणत्याही वयात लग्न केली आणि माझी कामवासना संपतच नाहीये, ही जर गोष्ट असेल तर तो या धर्माचा पाईक नाहीये. माझ्या धर्मामध्ये ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या त्या वयात करण्याला महत्व आहे. गणपती बाप्पा तुमच्या घरात येतात त्यावेळी या सर्व गोष्टी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी येतात. मुलांना खूप आनंद होतो गणपती बाप्पा आल्यानंतर आणि त्यांना एवढंच वाटत असतं की आपल्याला 4 गोष्टी शिकायला मिळतील. मोठी माणसं तेवढ्याच गोष्टी सोडून इतर काही काही गोष्टींना महत्त्व देतात. परमात्म्याला, त्या गणपती बाप्पाला तुम्ही डेकोरेशन काय केलंय याच्याशी काहीही देणं घेणं नाहीये. तुम्ही किती प्लॅस्टिकचे हार घातले किंवा किती इलेक्ट्रिकच्या माळा लावल्या किंवा किती थर्माकोलचे आणखीन काय काय प्रकार केले, ही भक्ती नव्हे. याचा काहीही उपयोग नाही अशी गोष्ट आहे ती. म्हणून जर तुमचा काही गैरसमज असेल की मी अमुक डेकोरेशन केलं तमुक डेकोरेशन केलं म्हणजे मी भक्ती केली, असा जर हे होत असेल, समज होत असेल, तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. भक्ती म्हणजे वेळच द्यावा लागतो. परमेश्वरासाठी रोज निश्चित ठिकाणी बसून वेळ देणं आणि केवळ त्याची स्तुती केली म्हणजे त्याला आनंद होतो अशातला भाग नाहीये. तर त्यांनी स्थापन केलेला जो धर्म आहे त्याचं आचरण केलं की ती भक्ती आहे. म्हणून ब्रह्मचर्य याचा अर्थ केवळ शारीरिक ब्रह्मचर्य पाळणं असं नव्हे. ब्रह्मचर्य म्हणजे ज्ञानाची उपासना, ज्ञान प्राप्त करण्यासाठी केलेले सतत केलेले प्रयत्न म्हणजे ब्रह्मचर्य आहे. गृहस्थाश्रम जो आहे तो धर्माने सांगितल्याप्रमाणे धर्मपत्नीच्या बरोबर
राहून योग्य प्रकारे तुम्ही जर आचरण केलं तर तो गृहस्थाश्रम होईल. त्याच्यावर जास्ती माहिती आपल्याला सांगता येणार आहे. वानप्रस्थाश्रम, आता कुठे वन राहिली नाहीत, जंगलं राहिलेली नाहीत आणि कोणी कुठे जाऊ शकत नाही. पण ठराविक वय झाल्यानंतर ती जरा आसक्ती कमी करायचा प्रयत्न करा ना. घरातल्या किल्ल्या आता मुलांकडे द्या, सुनांकडे द्या. थोडे आता त्यांना काय काय करायचं ते करू दे आणि तुम्ही जरा थोडासा वेळ त्या भगवंताकरता काढा. आणि संन्यास आश्रम म्हणजे आता मला जायचंय, आता इथली आसक्ती कमी करा, डिटॅच व्हा, असा जरा विचार करा ना. माझ्यावर 4 ऋण आहेत, देव ऋण, ऋषी ऋण, पितृ ऋण आणि मनुष्य ऋण. यातली काहीतरी फेडायचा प्रयत्न करूया. देव ऋण फेडायचं म्हणजे त्यांनी जो धर्म दिलेला आहे त्याप्रमाणे आचरण करायचं म्हणजे देव ऋण आहे. त्याच्यातून जरा काहीतरी मी होईन. ऋषी ऋण, ऋषींनी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पुराणामधून, वेदामधून, शास्त्रामधून, त्याप्रमाणे आचरण करायचा प्रयत्न करूया. पितृऋण, पितरांच्या प्रीत्यर्थ माझ्या वडिलांनी काय केलं तर, माझ्या आजोबांनी काय केलं तर, माझ्या पणजोबांनी काय केलं तर, त्यांच्या गुणांप्रमाणे चालायचा काहीतरी प्रयत्न करूया. ते पितृऋण आहे. आणि मनुष्य ऋण म्हणजे संपूर्ण समाजाचं माझ्यावर ऋण आहे. अनेक जणांनी मला अनेक गोष्टी शिकवलेल्या आहेत. त्या सगळ्या ऋणातून मुक्त व्हायचा, मुक्त होणारच नाही पण थोडंसं तरी त्याच्यातून बाहेर पडायचा जर प्रयत्न करायचा असेल तर गणपती बाप्पा पुढे शपथ घ्या, सांगा मी प्रयत्न करीन बाबा रे, तू पुढल्या वर्षी येईपर्यंत मी थोडा तरी मला सुधारायचा प्रयत्न करीन. कशाला 30 वर्तमानपत्र त्याच घाणेरड्या गोष्टी पुन्हा वाचत बसायचं, चघळत बसायचं, नको त्या गोष्टींवर चर्चा करत बसायचं. कोण विचारतो तुम्हाला? एकदा मतं देऊन झाली की 5 वर्षानंतर तुम्हाला पुन्हा विचारलं जाणार आहे. कशा करता त्यात वेळ घालवता? सज्जन हो, गणपती बाप्पा येत आहेत, त्यांच्या पुढं काही गोष्टी या करायचा आम्ही प्रयत्न करूया तर आम्हाला पुढचे दिवस, पुढचा सगळा काळ हा अनुकूल असा प्राप्त होईल. धन्यवाद.